कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व कला वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते। यात शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर या विषयावर भर देण्यात आलेला होता। या माध्यमातून अक्कलकुवा तालुक्यातील गलोठा या ठिकाणी हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते। विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कल्पकतेवर विशेष भर देण्यात आले। श्रम संस्कार शिबिरातून 115 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला होता। यामध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या सिकल सेल रुग्णांसाठी अरुणोदय या कार्यक्रम अंतर्गत ICTC ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा, रेड रिबीन क्लब विद्या विकास संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय सोरापाडा मार्फत सिकल सेल रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले होते। या रक्तदान शिबिराप्रसंगी रक्त केंद्र जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्तिक शर्मा यांनी काम बघितले। तसेच समुपदेशक म्हणून महेश कुवर, विश्वनाथ वळवी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी म्हणून जयेश सोनवणे, त्याचप्रमाणे विकास बामणे, कन्हैया वसावे, समाधान पाटील, अभिषेक पाटील यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविलेला होता। या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली। आरोग्य तपासणी प्रसंगी ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथील NRC केंद्रातून वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर मनीष पाटील यांनी विद्यार्थ्यांची व परिसरात राहणारे रहिवासी यांची आरोग्य तपासणी केली। त्याचप्रमाणे या दिवशी दंत चिकित्सा शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेले होते। दंत चिकित्सा शिबिराप्रसंगी दंत चिकित्सक डॉक्टर पारस सूर्यवंशी, डॉक्टर वैशाली वळवी, डॉक्टर सुरभी वळवी, प्रदीप वळवी यांनी काम बघितले व या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी दंत तपासणी करून घेतल्यात। या ठिकाणी दंत चिकित्सा झाल्यानंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिराचे अध्यक्ष डॉक्टर SG पाटील यांनी सखोल असे वेळोवेळी मार्गदर्शन केलेले होते व यांच्या मार्गदर्शनानुसार हे 7 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत। राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉक्टर मोतीलाल सावंत, राष्ट्रीय सेवा योजनेचे महिला कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉक्टर सुनीता पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रेमलाल नाईक हे काम बघत आहेत। तसेच या प्रसंगी माजी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर जितेंद्र बागुल व प्राध्यापक डॉक्टर महेंद्र वसावे या ठिकाणी उपस्थित होते। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात आज आपण महाविद्यालयाच्या वतीने आणि नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। रक्तदान शिबिरासोबतच आपल्या सर्वांचे जे काही ब्लड ग्रुप आहेत ते या ठिकाणी चेक होणार आहेत। म्हणून आपण या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान करायचं आहे। रक्तदानासारखे महान दान कुठलंही नाही आणि आपल्याला सर्वांना ब्लड ग्रुप चेकिंगचे जे तुमचा रक्तगट असेल त्याचं कार्ड मिळणार आहे। जे ते सतत कार्ड तुमच्या लक्षात राहील की आपला रक्तगट कुठला आहे। कुणाला जरी अडीअडचण असेल, अपघात समयी किंवा डिलिव्हरी समयी अनेक कारणांनी रक्त हे आपल्याला लागत असतं, त्यावेळेस तुमचा रक्तगट जर तुम्हाला माहिती असेल तर पटकन आपल्याला सांगता येतं आणि आपल्याला एक अतिशय महान अशा प्रकारचं दान करायचं आहे, ते म्हणजे रक्तदान। आणि सिव्हिल हॉस्पिटल हे ब्लड सगळं कलेक्ट करत असल्यामुळे आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या नातेवाईकांना गरज असेल किंवा मित्रांना गरज असेल तर आपल्याला फ्रीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला रक्त मिळणार आहे। म्हणून मी या प्रसंगी आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी रक्तदान करायचं आहे। या ठिकाणी उपस्थित आपल्या अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाचे आदरणीय डॉक्टर कुवर सर आणि त्यांची टीम मी सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा देतो। आपल्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी
आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा देतो. आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी रक्तदान करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कला वाणिज्य महाविद्यालय अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमानाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर गलोटा, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार या ठिकाणी पार पडणार आहे. दिनांक 24 जानेवारी रोजी या शिबिराचं उद्घाटन झालं. या उद्घाटन प्रसंगी दडगाव, अक्राणी, अक्कलकुवा या मतदारसंघाचे आमदार दादासाहेब आमशादादा पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षीय म्हणून आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस जी पाटील सर होते. त्याच्यानंतर आमच्या शिबिरार्थी विद्यार्थ्यांमध्ये जवळपास 60 मुली आणि 55 मुलं असं जवळपास 115 स्वयंसेवकांचं हे शिबिर. या शिबिरामध्ये आमचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर एम.एल. सावंत, आमचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पी.एन. नाईक, तसेच महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सौ एस.एस. पवार मॅडम. उद्घाटनानंतर आमच्या शिबिरार्थी विद्यार्थ्यांसाठी आम्ही विविध उपक्रम राबवले. ज्या वेळेस गलोटा गावात आलो त्या दिवसापासून आम्ही पूर्ण गलोटा गावाची स्वच्छता मोहीम राबवली. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आम्ही पूर्ण आमच्या गलोटा आणि सोरापाडा गावांमध्ये एक रॅली काढली, जनजागृती केली. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी श्रमदान केलं. या माध्यमातून आमचे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांचा एक व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी आम्ही एक 5-5 मिनटासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला टेस्ट डेअरिंग यावी म्हणून वेगवेगळे विषय देण्यात येत होते. त्या विषयांमध्ये श्रमदान, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, प्रेमविवाह योग्य की अयोग्य, आजची शिक्षण पद्धत तारक की मारक, असे विविध विषयांवर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेऊन आपले विचार या ठिकाणी मांडले. त्याच्यामधून विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा झाला. आज बरेच खेड्यापाड्यामध्ये आमचे 20 वर्षापासून जे विद्यार्थी NSSमधून गेले ते आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. त्यांचा म्हणजे टेस्ट डेअरिंग हा फार महत्त्वाचा विषय आमच्या शिबिरामधून विद्यार्थ्यांना मिळतो. त्याच्यानंतर दुपारच्या बौद्धिक चर्चा सत्रामध्ये आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो.